हॅलो एव्हरीवन, कशा आहात? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर उद्या एकादशी आहे. तर उद्या अजा एकादशी आहे. तर अजा एकादशीला आपल्याला काय काय करायचं आहे? तर ही बघा श्रावणातली शेवटली एकादशी आहे. तर प्रत्येकाने ह्या एकादशीचा लाभ घ्यावा. जे कोणी एकादशीचं व्रत करत असतील सगळ्यांना माहिती आहे की एकादशीचं व्रत हे 24 तासाचं असतं. दोघं वेळेस आपल्याला उपवास करावा लागतो. आणि मेन म्हणजे उपवासापेक्षाही महत्त्वाचं जास्त काय असतं तर सेवा. तर सेवा ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे. आता प्रत्येकालाच माहिती आहे की सेवा काय काय करायच्या असतात एकादशीच्या दिवशी. पण तरीही मी तुम्हाला एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जो अत्यंत प्रभावी आहे. त्याच्यामुळे तो तुम्ही करून बघायचा आहे. एकादशीच्या दिवशीच्या आपल्याला अनेक सेवा माहिती आहे. अधिक महिन्यातही आपण अनेक भगवान विष्णूंच्या सेवा केल्या. एकादशीच्या दिवशी आपण भगवान कृष्णांची जी रूपं आहे आणि भगवान विष्णू, विठ्ठल, तर अशी स्वामी ही अशी जी रूपं आहे त्या सगळ्या रूपांची सेवा आपल्याला एकादशीच्या दिवशी घडत असते. तर जो जन्माष्टमी पकडत असतो ना, तर त्याने वर्षभर नाही एकादशी केली तरीसुद्धा त्याला एकादशींचं फळ हे मिळत असतं. तर एकादशी हे व्रत अत्यंत प्रभावी आहे. पापमुक्त करणारं, पितृदोषातून मुक्त करणारं असं हे व्रत आहे. अनेक इच्छापूर्ती करणारं हे व्रत आहे. तर प्रत्येकाने हे एकादशी व्रत तसं तर केलं पाहिजे, पण आपल्याकडे जास्त करून वयस्कर लोक हे व्रत करतात असं म्हटलं जातं. पण बघा, सेवा करण्याला कुठल्याही प्रकारचं वयाचं बंधन नाही आहे. उलट मी तर म्हणते कमी वयातच सेवा करणं हे खूप चांगली आणि खूप मोठी गोष्ट आहे. कारण कमी वयात ज्याला देव भेटतो त्याचं आयुष्याचं कल्याण होतं. उरलेल्या वयात तर कोणीही करतं, कारण की त्याला काही कामच नसतं. त्याचं आयुष्य हे रिकामं असतं. त्याच्यामुळे तो व्यक्ती देवदेव करायला लागतो. तेव्हा तो त्या मार्गाला जातो संसारातून सुटल्यानंतर. पण संसार चालू असताना आपण जर ह्या गोष्टी केलं तर ते भगवंतालाही अतिप्रिय असतं. तर बघा, आपल्याला एकादशी व्रताविषयी माहिती घ्यायची आहे की आता आपल्याला अजा एकादशीला काय काय करायचं आहे. तर खूप साध्या आणि सिंपल गोष्टी आहे. जास्त बर्डन न घेता, कारण आपण संसारिक लोक आहे. आपण अति तामझाम न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करू शकतो. तुम्ही व्रत नाही केलं, अगदी फक्त सेवा केल्या तरीही चालतं, काही हरकत नाही. तरी पण देवाला ते आवडतं. तरीही देव आपली इच्छापूर्ती ही करतच असतो. कारण फक्त देवाला मनोभावे त्याची भक्ती केलेली खूप आवडत असते. तर आपल्याला करायचं काय आहे? खूप सोपं आहे. फक्त आपल्याला भगवान कृष्णांचा या दिवशी अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने करा, गंगाजलाने करा, किंवा मग तुम्ही केशरयुक्त दुधाने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. छान असे कपडे त्यांना घालून मग त्यांची पूजा, धूपदीप त्यांना दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवाल तर दूध केळीचा दाखवा. त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवायला अजिबात विसरू नका, कारण तुळशीचं पान हे भगवान कृष्णांना अतिप्रिय आहे. तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं जातं, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आणि संतती प्राप्तीसाठी तर हे व्रत अतिशय प्रभावी आहे. बघा, 11 एकादशी जर आपण केलं, संकल्पयुक्त 11 एकादशीचं व्रत आपण जर केलं आणि प्रत्येक एकादशीला मनोभावे आपण भगवान कृष्णांची जर सेवा केली आणि संक्षिप्त भागवताचं जर पारायण केलं आपण प्रत्येक एकादशीला, या 11 एकादशी ज्या मी सांगते तुम्हाला त्यामध्ये, तर नक्कीच आपल्याला आपल्या संततीची जी पण इच्छा आहे ती पूर्ण होते. कारण की बाळकृष्ण यांना आपण बाळरूपामध्ये बघतो आणि त्यांच्याच रूपाची आपण आपल्या घरी यावी अशी मनोकामना करत असतो. तसाच बाळकृष्ण आपल्या घरी यावा किंवा आपली संततीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रत्येकजण बाळकृष्णाकडे मागणं हे मागत असतात. तर बघा, हे एकादशी हे व्रत खूप प्रभावी आहे. अनेक लक्ष्मीप्राप्ती, आर्थिक अडचणी जर आपल्याला होत असतील, लक्ष्मीप्राप्तीची आपल्याकडे पैसा हा टिकत नसेल, लक्ष्मी ही स्थिर नाही आहे, चंचल असते. त्याच्यामुळे ती घरातून येते पण ती जातेही तितक्याच लवकर. म्हणून घरामध्ये लक्ष्मी टिकावी, आपल्याला आर्थिक संकट दूर व्हावीत, आपली कर्ज आपली दूर व्हावीत, आपल्या अनेक अडचणी ज्या असतात संसारामध्ये त्या अशा अनेक अडचणी ह्या दूर व्हाव्यात. बघा, भगवान विष्णूंची सेवा केली तर तिथे लक्ष्मी मातेचा वास हा नक्कीच असतो. म्हणून आपल्याला न विसरता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मींना अजिबात विसरायचं नाही आहे. माता लक्ष्मींचं श्री सुक्तमचं पठण आपल्याला नक्की करायचं आहे. भगवान विष्णूंचं पुरुष सुक्तम हे आपल्याला बोलायचं आहे. ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम हे बोलायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं 108 वेळा जप करायचा असतो. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे आपल्याला प्रत्येकी एक एक माळ, किंवा नाही जमलं तर 16-16 वेळा म्हटलं तरी चालतं. त्याचबरोबर गायत्री मंत्राचं पठण अजिबात विसरायचं नाही, कारण गायत्री मंत्र हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे आणि त्याचं पठण केल्याने खूप जे फळाची प्राप्ती असते ती दुपटीने होत असते. त्याच्यामुळे गायत्री मंत्र त्याच्यामध्ये नक्की करायचा.
त्याचबरोबर आज एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे, तर 5 आपल्याला विड्याची पानं लागणार आहेत. बघा, आपण भगवान विष्णूंची भगवान बाळकृष्णांचा आपण अभिषेक करतो आणि त्यांना जेव्हा आपण त्यांच्या जागेवरती स्थान देतो त्यावेळेस त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायामध्ये फक्त आपल्याला 5 नागलीची पानं लागणार आहे. 5 नागलीच्या पानांवर आपल्याला काय लिहायचं आहे, तर भगवान विष्णूंची आवडती चिन्ह जे आहेत ते आपल्याला त्याच्यावर ड्रॉ करायचे आहे. तर कशाने? चंदनाने करा, लाल चंदनाने, पिवळ्या चंदनाने तरी चालेल. तर कोणती आवडती चिन्ह आहे त्यांची, तर शंख, शंख, त्याच्यानंतर श्री, त्याच्यानंतर स्वस्तिक, गोपद्म, अजून गोपद्म, शंख, त्याच्यानंतर जे चक्र असतं, चक्र, ही जी 5 वस्तू आहे, स्वस्तिक, ओम, शंख, श्री, स्वस्तिक, गोपद्म, हे श्री, हे जे चिन्ह आहेत भगवंताची जी शुभ चिन्ह आहे ती आपल्याला या पानांवरती काढायची आहे आणि ती गोल गोल अशा पद्धतीने इथे बाळकृष्ण बसलेले आहे आणि त्यांच्या आजूबाजूने ती 5 पानं आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे, असे त्यांच्या समोर ठेवायचे आहे आणि त्यांना नमस्कार करून आपली इच्छा बोलायची आहे. बघा, ही शुभचिन्ह भगवान बाळकृष्णांची खूप आवडती आहेत. त्याच्यामुळे ते प्रसन्न होऊन आपल्याला नक्कीच भरभरून आशीर्वाद देतात. आपल्या हर मनोकामना त्या पूर्ण करतात. तर बघा, आपणही भगवंतासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तेव्हाच आपण त्यांच्या नजरेमध्ये येत असतो किंवा आपण त्यांच्या गुड बुक्समध्ये जात असतो असं म्हणतात ना. त्याच्यामुळे आपल्याला ह्या काही विशेष उपाय करणं हे गरजेचं आहे. तर हा आहे आजच्या म्हणजे अजा एकादशीचा उपाय, जो तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की करा. जर तुमच्याकडे पानं तुम्हाला उपलब्ध नसतील तर तुम्ही रांगोळी रूपानेही ती शुभचिन्ह बाळकृष्णांसमोर काढू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी एकादशीच्या दिवशी ह्या सेवा करायच्या आहे आणि अशा पद्धतीने एकादशीचं व्रत करायचं आहे. तुम्ही उपवास करू नका भलेही, पण सेवा करायला अजिबात विसरू नका. आणि भगवद्गीतेचा जो 15वा अध्याय आहे तो तुम्हाला भगवद्गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. त्याचबरोबर गीतेची 18 नावं जी आहेत ती तुम्हाला वाचायची आहे. जमलं तर रामरक्षा वाचा, तितकंच प्रभावी असेल. म्हणजे कृष्णाशी रिलेटेड जे पण स्तोत्र मंत्र आपल्याला माहीत असतील त्या सगळ्यांचं पठण तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला अतिशय खूप छान असं फिलिंग येईल तुमच्या घरामध्ये, शुभ वाटेल तुम्हाला, अतिशय पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये संचारेल की आपण काहीतरी विशेष सेवा केल्यासारखं वाटेल आणि खरंच भगवंताचा वास आपल्या घरामध्ये आहे असं आपल्याला खरी फिलिंग येईल. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर मग असं आहे एकादशीचं व्रत. त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. तर तुम्हाला जमलं जितका वेळ असेल तितक्या वेळामध्ये तुम्ही करा. ज्या सेवा तुम्हाला जमताय ते करा, छोटी असो मोठी असो. 1 मिनिटापासून ही सेवा आपण 1 तासापर्यंतही करू शकतो. तुम्हाला जितका वेळ असेल अवेलेबल त्या वेळेमध्ये करा, पण नक्की करा. छोटी मोठी सेवा ही देवाला नक्कीच अर्पण होत असते. देव त्याच्यामध्ये बघत नसतो याने किती वेळ केलं, मनोभावे आपण किती वेळ केलं हे अगदी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे न चुकता न विसरता तुम्हाला जर भगवंताच्या जवळ जायचं असेल, भगवंताच्या लुक्समध्ये यायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं हे अनिवार्य आहे. तर मग चला, कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कोणी काय सेवा केली किंवा कोण कुठून हा व्हिडिओ बघतंय हे मला नक्की सांगा, कारण मलाही माहिती पडेल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचला आहे. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.